मग मग हे 6,000चा परिणाम काय करायचा बोला? सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायचं करायचा आणि बॅलन्स ऍड करायचं साईडला प्लस बॅलन्सच्या आउटस्टँडिंग कंसात तुम्ही करंट इयर लिहू शकता किंवा 17-18 लिहू शकता. बरोबर. किती आहे करंट इयरची मित्रांनो ती? 6,000. टोटल किती झाली? 66,000. 66,000. आउटरला लिहू का इनरलाच लिहू? इनर. एकच परिणाम का दुसरा परिणाम करायचा याचा आणि कुठं करायचा आहे? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड. मग इथं लिहायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कंसात करंट इयर लिहा किंवा 17-18 लिहा. अमाऊंट लिहा त्याची किती म्हणलात? 6,000. 6,000. ओके. हे कळालं तुम्हाला ऍडजस्टमेंट नंबर 1 इथली हे? सगळ्यांनी बरोबर परिणाम केलाय त्याचा? हो सर. ड्युरिंग द प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. बघा नीट वाचा. ड्युरिंग द प्रिव्हियस इयर, ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान, मागच्या आर्थिक वर्षाच्या दरम्यान आपल्याला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, सबस्क्रिप्शन आगाऊ मिळाली. कोणत्या वर्षासाठी आगाऊ मिळाली? मला अर्जुन का बोलावं लागायला? काही जणांचा आवाज तिथं त्रास देतोय मला. शेजारी पाजारी म्हणायचे बहिर झालं काय रे? जरा ते हे करा की तुम्ही. 17-18 बर का? 17-18 ची म्हणजे चालू वर्षाची, म्हणून गेल्या वर्षी किती इन ऍडव्हान्स मिळाली? 2,000. 2,000. ती काय करायची? चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायची. पण परिणाम एकच करायचा. परिणाम एकच करायचा. याला म्हणतात सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. किती रक्कम आहे म्हणलात त्याची? 2,000. 2,000. मग 66 मध्ये 2 ऍड केले, किती झाले मित्रांनो? 68. या 2,000चा दुसरा काही परिणाम करायचा आहे का? 2,000चा नाही. बोला बोला. 2,000चा दुसरा काही परिणाम नाही. ओके ओके ओके, कळालं. पुढं लास्ट ऍडजस्टमेंट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2016-17 इज ₹2,500. बरोबर. मागच्या वर्षाची एकूण सबस्क्रिप्शन मिळायची किती राहिली होती? 2,500. 2,500. त्यातली मिळाली किती? 2,000. 2,000. म्हणजे स्टील आउटस्टँडिंग किती? अजून किती मिळायची राहिली? 500. कुठं दाखवायचं ते 500 रुपये? बॅलन्सच्या ऍसेट साइडला. बर, मग आपलं इथं काम चुकलं म्हणायचं. काय चुकलं? ही रक्कम आउटरला लिहिली तरी आपल्याला भागत होतं. इनरचं काम संपलं होतं त्या ऍडजस्टमेंटचं. बरोबर ना? 68,000. आणि याचा चुकलं म्हणलं की लगेच काय जणांचे कानटाव करायचे, सर चुकले सर चुकले. चुकलं म्हणजे फक्त ते इनरला लिहायच्या ऐवजी, सॉरी आउटरला लिहिण्याच्या ऐवजी इनरला लिहून ठेव. बरोबर का? मग हे 16-17 अजून किती मिळायचे राहिलेत म्हणलं मित्रांनो? 500. या पद्धतीनं सगळ्यांचं बरोबर आलंय का मला सांगा? हो सर. हातवरी करा पटपट. किती जणांचं या पद्धतीने इमानदारीनं करेक्ट आलंय? आज शनिवार आहे त्याच्यामुळे परचांड्याला काही जण गेले काय की संख्या कमी आहे आज. परचांड्याचं पण करतो. कोरोनामुळे चालूच नाही दरवाजा पण आहे. किती जणांचं करेक्ट आलंय? 20 जणांचं. इमानदारीनं ना, खोटं बोलायचं नाही. हो सर. इमानदारीनं. नाही सर, खोटं बोललो आम्ही. चला 23 जणांचं करेक्ट आलंय म्हणा. ज्याचं चुकलंय किंवा ज्यांनी प्रयत्न केला नाही त्यांनी आज परत एकदा त्या गोष्टी बघाव्यात. बर का? चला आता आपण काय करणार आहोत? हँड लोअर युअर हँड. आणि आता आपण काय करणार आहोत बर का, की पेज नंबर तिथंच सोल्युशन मधला एक प्रॉब्लेम दिलाय.
ज्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला केवळ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विचारलंय, पेज नंबर 79 वर, पेज नंबर काढा 79. या तिघांनी बी हात खाली घ्यावे, संध्या केंद्रे, काढला, मदन सर. सिंग कचवे, श्वेता माकणे आणि कृष्णकांत देशमुख, चौघांनी बी हात खाली घ्यावे. कालच्या पेक्षा खूप खूप संख्या कमी आहे. आज आपण 82 पर्यंत गेलेलो, आज 74 ला अडकून पडलो. चला, थोडं बॅड नेटवर्क क्वालिटी दाखवायला लागले, कदाचित तुम्हाला थोडासा डिस्टर्बन्स होत असेल. चला, किती नंबर पेज नंबरवरचा प्रॉब्लेम सोडवायचा म्हणलो आपण? 79. पेज नंबर 79. प्रॉब्लेम नंबर 5. ज्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला केवळ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विचारलंय, बॅलन्स शीट विचारलेलं नाही. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो सर. हा सर. आता सगळ्यांनी म्यूट राहिलं तरी चालेल, फक्त मी काय काय प्रॉब्लेम वाचून दाखवतोय, काय बोलतोय ते केअरफुली ऐकायचं आणि मग आपण मगाच्या सारखंच हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करायचा. या प्रॉब्लेम मध्ये परत एकदा उल्लेख करतोय, बॅलन्स शीट विचारलेलं नाही. लागायचं का मला? मग प्रॉब्लेमची सुरुवातच दिली इथं, सिंपल एक्झाम्पल. अशा टाईपचा प्रॉब्लेम कदाचित परीक्षेत येणार नाही, कारण इथं म्हणलंय प्रिपेअर म्हणजे तयार करा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, हे बॅलन्स शीट नाही. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, खाली जे तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलंय, ज्याच्या डेबिट बाजूला रिसिप्ट म्हणजे प्राप्ती असते आणि क्रेडिट बाजूला पेमेंट म्हणजे पैशाचं शोधन केलेलं असतं, ते दिलंय तुम्हाला. अँड ऍडजस्टमेंट्स गिवन बिलो, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 March 2020 ऑफ व्हेन्ना कल्चरल असोसिएशन सातारा. व्हेन्ना कल्चरल असोसिएशन म्हणजे एक त्यांचं सांस्कृतिक असोसिएशन आहे, सांस्कृतिक संघटन आहे, की समाजात काहीतरी चांगलं काम करता यावं, बरोबर. म्हणून आपली देशाची म्हणा किंवा राज्याची म्हणा किंवा त्या प्रांताची संस्कृती जतन करून ठेवता यावी, या उद्देशाने त्यांनी एक व्हेन्ना कल्चरल असोसिएशन स्थापन केलंय साताऱ्याचं, ज्याचं तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलंय, ज्याची तारीख तुम्हाला आर्थिक वर्षाची शेवटची तारीख दिली 31 मार्च 2020 ची. याचा अर्थ हे आर्थिक वर्ष चालू झालेलं असणार 1 एप्रिल 2019 ला. आणि अशा गोष्टी चलत चलत तुम्ही नोट डाऊन करून ठेवायच्या, म्हणजे आपलं आर्थिक वर्ष कधीच झालं मित्रांनो हे, बरं का. आर्थिक वर्ष कधीच झालं? 1 एप्रिल 2019 2020. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020. बघा, करंट इयर मी टाकणार इथं 19-20, बरं का, 2019-20. मग याच्यावरून तुम्हाला प्रिव्हियस इयर कळतं मित्रांनो, किती असणार रे? 18-19. 18-19. आणि नेक्स्ट इयर किती असणार? 20-21. हे सगळ्यांना कळालंय? काय अडचण नाही याच्यात? चला, हे कशावरून आपण करंट इयर ठरवलं? इथं जी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची तारीख दिलेली असते ती त्या आर्थिक वर्षाच्या शेवटची तारीख, याच्यावरून आपण ते वर्ष फायनान्शियल इयर कधी चालू झाला असेल ती तारीख तिथं मांडली आणि त्याच्यावरून करंट इयर ठरवून घेतलं 19-20, बरोबर. मग इथं बघू शकता तुम्ही, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या सुरुवातीला आपण ते फरक शिकताना सुद्धा शिकलो होतो की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट स्टार्ट्स विथ किंवा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हॅज ओपनिंग बॅलन्स. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला ओपनिंग बॅलन्स असतं. मग हे ओपनिंग बॅलन्स दिलंय आपल्याला कॅश इन हँड, कॅश ऍट बँक. हे कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक कधीच आहे, नीट केअरफुली ऐका या गोष्टी सगळ्या, बरं का. हे कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक कधीच आहे,
तर हे गेल्या वर्षीच्या शेवटचं आहे, म्हणजे चालू वर्षाच्या सुरुवातीचं आहे. बरोबर. चालू वर्षाचं कुठं असणार तर अवका सगळ्यात शेवटी असणार. दिसतंय का तुम्हाला? सगळ्यांचं लक्ष आहे का? ओपनिंगला माझ्याकडे कॅश किती होती? 10,000 ओपनिंगला, आणि क्लोजिंगला माझ्याकडे कॅश किती आहे? 15,000. ओपनिंगला माझ्या बँकेत किती होते? 19,200. क्लोजिंगला माझ्याकडे किती आहे बँकेत बॅलन्स? 16,000. मग इथे एक वाक्य लक्षात ठेवा की या रकमेचा कुठंच परिणाम करायचा नाही. या जे सिलेक्ट केलंय मी त्या इकडली नाही बरं का, फक्त या जे ओपनिंग बॅलन्स असतं हे बॅलन्स ऍक्च्युली गेल्या वर्षाचा आहे, म्हणून या रकमेचा कुठंही परिणाम करायचा नाही. जरी आपल्याला बॅलन्स शीट विचारलेलं असलं तरी सुद्धा या रकमेचा बॅलन्स शीटला परिणाम होणार नाही, कारण आपण चालू वर्षाचा बॅलन्स शीट तयार करणार आणि हे कॅश इन हँड आणि हे कॅश ऍडव्हान्स कधीचा आहे तर गेल्या वर्षीच्या शेवटचा आणि चालू वर्षाच्या सुरुवातीचा आहे. याचा परिणाम चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला होणार नाही. चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला परिणाम होईल या रकमेचा. कॅश इन हँड आणि कॅश ऍडव्हान्स किती? 15,000 आणि 16,000. या वरच्या रकमेचा परिणाम होणार नाही. हे सगळ्यांच्या लक्षात आलं का? हो सर. हो सर. हो सर. सबस्क्रिप्शन दिलंय आपणाला, सबस्क्रिप्शन दिलंय आपणाला. त्याच्यातलं हे 19-20 करंट इयर आहे आणि बघा जनरली त्याची अमाऊंट मोठी असते, जरा जास्त असते. बरोबर. आणि 18-19 ची आहे 15,000 आणि 20-21 ची आहे 8,000. या रकमा तुलनेने छोट्या. मग आपल्याला याच्यावरून सुद्धा अंदाज बांधता येतो की करंट इयर हे सेंटरचं, ज्याची अमाऊंट थोडीशी तुलनेने जास्त आहे. मग मागच्या वर्षाची रक्कम 15,000 आज आपण रिवाइज केलं आणि आजच्या प्रॉब्लेमचं सुद्धा बघितलं. या 15,000चा परिणाम कुठं करायचा? कुठे पण नाही. हा, व्हेरी गुड. 15,000चा कुठंही नाही करायचा. पटपट बोला आणि जिथं आवाज येतो त्यांनी म्यूट करा. 1 लाखाचा परिणाम कुठं करायचा? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. 8,000चा परिणाम कुठं करायचा? लायबिलिटीला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. डोनेशनच्या कंसात डोनेशन, देयर आर 2 टाइप्स ऑफ डोनेशन आपण शिकलो. 2 प्रकारचे डोनेशन आहेत म्हणून. कोणकोणते चला सांगा? जर्नल जनरल आणि जनरल आणि स्पेसिफिक. मग तिचं आपण तिथं व्याख्या म्हणलो होतो की द डोनेशन विच इज गिवन विदाउट एनी कंडिशन रिगार्डिंग इट्स युटिलायझेशन. ज्या डोनेशन देताना डोनरनं कसलीही अट टाकलेली नाही डोनेशनचा उपयोग कसा करावा, त्या डोनेशनला आपण जनरल डोनेशन म्हणायचं. आणि हे डोनेशन दाखवायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला. कुठे दाखवायचं? क्रेडिट साइडला. जर इथं स्पेसिफिक डोनेशन म्हणलं असतं स्पेसिफिक, तर ते लायबिलिटीला दाखवायचं. कुठे दाखवायचं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. पण इथं जनरल दिलंय, जर्नल नाही, जनरल. म्हणून हे दाखवणार मी इन्कम साइडला. पुढं इंट्रन्स फीस दिले किती? 15,000. आता इंट्रन्स फीस कुठं टाकायची याच्या बाबतीत काही वादाचा विषय आहे. काही जण म्हणतात इन्कमला टाका, काही जण म्हणतात लायबिलिटीला टाका. तर लक्षात घ्या या प्रॉब्लेम मध्ये 100% इंट्रन्स फीसची ऍडजस्टमेंट आहे. इथं 60% इंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज्ड. कॅपिटलायझेशन करायचं म्हणजे काय करायचं शिकलोय आपण? कॅपिटल फंड भांडवली करायचं. भांडवलीकरण करायचं. किती रकमेचं कॅपिटलायझेशन सांगितलं मित्रांनो तुम्हाला इथं? 60%. किती टक्के? 60%. किती जण तोंडी काढू शकतात या 15,000चं 60%? तोंडी बर का, पेन सुद्धा टेकवायचा नाही, तोंडी. 15 सख्खी 90. 90,000 ना? 2,000. किती? 2,000 कोण म्हणाले? तर या 15,000 नीट आहे का? 15,000 टाकायचे इन्कमला. 9,000. हो, कळालं. 15,000 टाकायचे इन्कमला. बरोबर. आता हे दुसरी मुलं बोललेले तुम्हाला बी ऐकू येत असेल ना रे. तर एखाद्याने उत्तर आलं की इतरांनी मग बोलायचं नाही. ज्या अगोदर बोलल त्याच, कारण त्या गोष्टी रिपीट होत जातात, त्याच्यातच आपला वेळ जातो. बरं का? चला थोडं वेळ द्या मला बोलायला. 15,000 रुपये आपण इन्कमला टाकायचे. या 15,000तून किती वजा करायचं म्हणलं तर आपण आता काढलेले 60% म्हणजे 9,000. 15तून 9 वजा केल्यावर किती राहतात मित्रांनो?
6,000. 6,000. 6,000 तिथंच आउटरला दाखवायचे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला आउटरला 6,000 लिहायचे आणि 9,000 तिथून जे वजा केले ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंडामध्ये ऍड करायची. ऍड करायचे. बरोबर. आता टिक मार्क करू नका. आपण ऍडजस्टमेंट वाचल्यानंतर खाली गेल्यानंतर टिक मार्क करू. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट वर आपल्याला व्याज मिळालं. किती व्याज मिळालं? 4,800. हे आपलं इन्कम आहे. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला टाकायचं. पिकनिक रिसिप्ट. आपले जे कोणी मेंबर असतील आपल्या कल्चरल असोसिएशनचे, त्यांना आपण कुठेतरी पिकनिकला घेऊन गेलो. सातारा म्हणलं की महाबळेश्वरला घेऊन गेलो किंवा कुठल्या किल्ल्यावर घेऊन गेलो साताऱ्याकडच्या. तर त्या पिकनिक साठी आपण काय केलं? आपल्या सभासदाकडून पिकनिकचा खर्च संस्थेनं केला नाही. पिकनिक साठी सभासदाकडून वेगळे पैसे जमा केले. तुम्ही मेंबर असाल तर तुम्हाला सबस्क्रिप्शन जी द्यावी लागते ती वेगळी रक्कम. पण पिकनिकला जायचंय तर ज्या ज्या लोकांना पिकनिकला यायचंय, आता आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला जी काही ऍडमिशन फीस भरावी लागते ती भरावीच लागते. पण जर सहलीला कुठे जायचं असेल तर तुम्हाला वेगळी अमाऊंट जमा करावी लागते. जे लोक ती जमा करतील फीस पिकनिकची, त्यांनाच तेवढं पिकनिकला घेऊन जाण्यात येईल. मग त्याच पद्धतीनं इथं कल्चरल असोसिएशनच्या मेंबर लोकांना कुठेतरी पिकनिकला घेऊन गेले. बरोबर. त्याच्यासाठी लोकांकडून पिकनिकचे पैसे गोळा केले. त्याला पिकनिक रिसिप्ट असं म्हणलंय. ही रक्कम आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला टाकायची. आणि या 20,000 पैकी आपण पिकनिकवरच खर्च केलाय 18,000. इकडे पेमेंट साईडला दिसतोय तुम्हाला. पानं वगैरे पलटू नका. समोर लक्ष द्या. ज्यांच्या फोनचा आवाज वगैरे येतोय त्यांनी साऊंड म्यूट करा. असं त्रास देऊ नका रे. प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करत बसायची का? किती लाजिरवाणी गोष्ट आहे ते. आणि तेच किती वेळा बोलावं. समजतंय? चला इकडं मी आणखी पेमेंट साईडला जाणार आहे, पण त्याच्या अगोदर दिसतंय आपल्याला. आता उरलेल्या 2,000चं काय करायचं सभासद चर्चा करून ठरवतील की 2,000 संस्थेसाठीच वापरायचे का पुढच्या वर्षाच्या पिकनिकसाठी राखीव ठेवायचे ते ठरवतील. बरं का. मग आपण रिसिप्ट बाजूची फक्त चर्चा करून घेतली. रिसिप्ट बाजूची. रिसिप्ट बाजू म्हणजे प्राप्ती. वेगवेगळ्या कारणाने आपल्याकडे आलेल्या पैशाच्या नोंदी रिसिप्ट बाजूला. कोणतं पद कळालं नसेल तर विचारू शकता रिसिप्ट बाजूचं. काय अडचण नाही. चला पेमेंट बाजूला या. रेंट दिलंय. बाय रेंट. रेंट साठी आपल्याकडून पैसा गेला. आवाज येतो ना सगळ्यांना? हो सर. रेंट साठी आपल्याकडून रेंट साठी या चालू वर्षात एवढे पैसे गेलेत. 18-19 चे गेलेत 700 रुपये आणि 19-20 चे गेलेत 54,300 रुपये. 18-19 म्हणजे कोणतं वर्ष रे? प्रिव्हियस इयर. इथं जसं तुम्ही मागच्या वर्षाच्या 15,000चा कुठंच परिणाम करायचा नाही असं ठरवलं. मागच्या वर्षाच्या सबस्क्रिप्शनच्या 15,000चा परिणाम कुठंच करायचा नाही असं जसं तुम्ही ठरवलं, त्याच पद्धतीनं मागच्या वर्षीचं रेंट भाडं द्यायचं राहिलं होतं, जे की भाडं चालू वर्षी आपण पेड केलं 700 रुपये. पण चालू वर्षी जरी ते दिलं असलं तरी तो चालू वर्षाचा खर्च नसल्यामुळं त्या 700 रुपयाचा परिणाम कुठेही करायचा नाही. कळालं का? या 15,000 बर. 54,300चा परिणाम कुठं करायचा? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला. व्हेरी गुड. डेबिटला करायचा. आपल्यासाठी हा रेंट नावाचं पद आता पेमेंट बाजूची पद आहेत. मग आपण तुम्हाला शिकवलं होतं. दिसतंय का तुम्हाला हात असा? दिसतंय का हात सगळ्यांना? लक्ष आहे का सगळ्यांना? बरोबर. म्हणजे या रिसिप्ट बाजूची पद इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आणि या पेमेंट बाजूची पद इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला जाणार. कळतंय? बर. पुढचं पद आहे फिक्स्ड डिपॉझिट. कुठं जातं रे फिक्स्ड डिपॉझिट? सांगायची गरज नाही मी तुम्हाला मित्रांनो. ऍसेट. पण आज बॅलन्स शीट विचारलेलं नाही म्हणून या 47,000ची मला कुठेही नोंद करायची गरज नाही. सन्ड्री एक्सपेन्सेस कुठं जाणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूला. इन्शुरन्स सुद्धा डेबिट बाजूला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी सुद्धा डेबिट बाजूला. पिकनिक एक्सपेन्सेस सुद्धा डेबिट बाजूला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूला. म्हणजे बघा या सन्ड्री एक्सपेन्सेस पासून जी सुरुवात करायचं आणि सॅलरीज पर्यंतची पद नाही सॉरी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पर्यंतची पद सन्ड्री एक्सपेन्सेस, इन्शुरन्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पिकनिक एक्सपेन्सेस, सॅलरीज आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सगळी खर्चाची पद आहेत.
उचलायची आणि सरळ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला टाकायची. आता समजा त्याच्यातल्या एखाद्या पदावर ऍडजस्टमेंट असलं तर ते इनरला टाकावं लागेल, त्यासाठी आपल्याला खाली बघावं लागेल ऍडजस्टमेंट आहे का, बघू नंतर पुढं. हे ऍडव्हर्टाइजमेंट परत मित्रांनो कंसात कधीच दिले? मागच्या वर्षाचं प्रिव्हियस इयर. मागच्या वर्षाच्या जाहिरातीचे 7,000 रुपये मागच्या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत दिले नव्हते, ते चालू वर्षात आपण पेड केले म्हणून तो चालू वर्षाचा खर्च होत नाही. आपल्या घरी येणाऱ्या दुधाचे पैसे, दूधवाल्याचे पैसे समजा आपण ऑगस्ट महिन्याचे काही कारणानं देऊ शकलो नव्हतो, जे की आपण सप्टेंबरच्या आज 12 तारखेला दिले, म्हणून तो सप्टेंबर महिन्याचा खर्च होत नाही, तो खर्च ऑगस्ट महिन्याचाच आहे. म्हणून या 7,000 रुपयाची नोंद चालू वर्षामध्ये कुठेही घ्यायची नाही. समजलंय? पुढं चालू वर्षाच्या शेवटचं कॅश बॅलन्स किती आहे? 15,000. आणि चालू वर्षाच्या शेवटचं बँक बॅलन्स किती आहे? 16,000. मी प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच उल्लेख केला की कॅश बॅलन्स ओपनिंग इथं बी दिसतंय आणि इथं बी दिसतंय क्लोजिंग. बँक बॅलन्स ओपनिंग इथंही दिसतंय आणि क्लोजिंग इथं बी दिसतंय. ओपनिंगच्या रकमांचा कुठंच परिणाम करायचा नाही. हे तुम्हाला सिलेक्ट केलेलं लगेच दिसतंय का मित्रांनो? हो सर. हो. या 10 आणि 19चा कुठंच परिणाम करायचा नाही, पण 15 आणि 16,000चा परिणाम कुठं करायचा? तर चालू वर्षाच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला, जो की मी आज करणार नाही. कशामुळं? बॅलन्स शीट विचारले. बॅलन्स शीट विचारलेलं नाही. पेमेंट साइडच्या कोणत्या पदामध्ये अडचण आहे का? नाही सर. 700 रुपये गेल्या वर्षीचे रेंटचे आहेत, 700 रुपये गेल्या वर्षीचे रेंटचे आहेत, ऍडव्हर्टाइजमेंटचे गेल्या वर्षीचे 7,000 आहेत, फिक्स्ड डिपॉझिट बॅलन्स शीट न विचारल्यामुळे कुठेही टाकायची गरज नाही, आणि कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक बॅलन्स शीटला टाकायची गरज नाही, बॅलन्स शीट विचारलेलं नाही. चला, आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर. चालू वर्षाचं भाडं द्यायचं राहिलंय. किती द्यायचं राहिलंय मित्रांनो? 7,000. 7,000. कोण सांगतंय परिणाम? रेंट मध्ये अधिक करायचं आणि लायबिलिटीला. बरं, रेंट नावाचं पद कुठे येणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस म्हणायचं नाही आता, प्रॉफिट अँड लॉस म्हणायचं नाही, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइड. डेबिटला. हा बोला. रेंट मध्ये अधिक करायचं आणि बॅलन्स आणि शीट ते नाही म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड. मग तुम्ही कोणत्या रेंटला टिक करणार? 700 ला का 54,300 ला? 54,300. केलं का टिक मार्क तुम्ही? चला, 60% इंटरेस्ट फीस शुड बी कॅपिटलाइज्ड. इंटरेस्ट फीस पैकी किती रकमेचं कॅपिटलायझेशन करा? 60%. इंटरेस्ट फीसला टिक मार्क करा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर. चालू वर्षाची किती सबस्क्रिप्शन मिळायची राहिली? 20,000. कोण सांगतंय परिणाम? करेक्ट करेक्ट. पूर्ण वाक्यात परिणाम कोण सांगतंय? मी चालू मध्ये करायचं. बॅलन्स शीटच्या. मग मला सांगा, सबस्क्रिप्शन मध्ये अधिक करायचं म्हणायलात, मग या 15 मध्ये अधिक करायचं, लाखामध्ये अधिक करायचं का 8,000 मध्ये अधिक करायचं? 1 लाख. 1 लाख चालू वर्षाचे आहेत. 1 लाख रुपये मिळालेत चालू वर्षाचे, आणि अजून किती मिळायचे राहिलेत? 20,000. म्हणजे आपलं चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन साठीचं उत्पन्न 1 लाख नसून 1,20,000 आहे, पण त्यातले लाखच मिळालेत म्हणून 20,000 अधिक करायचे, 20,000 स्टील रिसिवेबल आहे, अजून येण आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला टाकायचं. त्याच्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स. किती आहे इन्शुरन्स? 1,000. काय करायचं? कोण सांगते? नवीन कोणतरी परिणाम पटकन चटकन. इन्शुरन्स मधून बॅलन्स शीटच्या ऍसेटला. या इन्शुरन्स नावाच्या पदाला टिक मार्क केलं का तुम्ही? 12,000ला केलं का? ओके ओके. प्रॉब्लेम व्यवस्थित सगळ्यांना समजलाय का? हो सर. आणि तुम्हाला वाटल पण मी आज जाणून बुजून सोल्युशन मधला सोपा प्रॉब्लेम निवडलाय. उद्या सुट्टी आहे आपल्याला, बरोबर? तर उद्या वेळात वेळ काढून एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम, जो की पुस्तकात सोडवून दिलेला नाही, तोच मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे.
तो तुम्हाला जमो अगर न जमो तुम्ही प्रयत्न करायचा. जर जास्तीत जास्त मुलं म्हणले आम्हाला जमला नाही तर किती बी म्हणू बरं का, थोडे बी म्हणू, सोमवारी आपण तो सोडून दाखवणार. पण जे कुणी म्हणल की सर सोडून दाखवा, त्यांना मी बिलकुल पिरियडला किती का वेळ लागा ना, त्यांना मी म्हणणार की बाबा हो तू काय कर, मला इथं प्रॉब्लेमचा फोटो दाखव, तरच मी तुला हे करील, सोडून दाखवल. चालतंय का? सगळ्यांची तयारी आहे का? हो सर. ओके, चला वह्या तयार आहेत तुमच्या? वह्या तयार आहेत तुमच्या? चला लागायचं सोडवायला. चला हो का, मी इथं हे तयार करून ठेवलंय, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करून ठेवलंय इथं. आपणाला बॅलन्स शीटची गरज नाही, आज बॅलन्स शीट विचारलेलं नाही बर का, समजतंय? चला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके चला, आता मी परत इकडे जात नाही प्रॉब्लेम कडे. इकडे तुमच्याकडे मॅक्झिमम जणांकडे पुस्तक आहेत ना, कारण ते दरवेळेस स्क्रीन इकडे इकडे इकडे, मग ते तुम्हाला वेळ लागतो दिसायला, म्हणून डायरेक्ट इथं थांबतो. मी सुद्धा माझं पुस्तक इथं ओपन करून ठेवत असतो बाजूला. चला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची इथं तारीख बरोबर 2020 बरोबर आहे का? 31 मार्च 2020 बरोबर. मग आता पहिल्यांदा रिसिप्ट बाजूला या. रिसिप्ट बाजूला सगळ्यात पहिल्यांदा कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दिसतंय. हे कुठंही टाकायचं नाही, जरी बॅलन्स शीट विचारलेलं असलं तरी हे कुठेही टाकायचं नाही, कारण हे ओपनिंग कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स आहे. हे कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स कधीच असतं? मागच्या वर्षाचं. पुढं सबस्क्रिप्शन दिसतंय, सबस्क्रिप्शन दिसतंय 18-19 ची किती दिसते रे मित्रांनो? 15,000. त्याचा परिणाम करायचा का कुठं? नाही. चालू वर्षाची किती आहे मित्रांनो? 1,00,000. 1,00,000. इथं अगदी तुम्ही वरती सुरुवातीला लिहिलं तरी का चालेल बरं का, काय अडचण नाही. कारण इथं काही दुसरीकडून ट्रेडिंग अकाउंट वरून जसं ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस येत होता, तसं इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कुठूनही काही येणार नाही बरोबर. त्याच्यामुळे अगदी तुम्ही पहिल्या वळीला जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, चालतंय. मग इथं लिहितो मी सबस्क्रिप्शन 1,00,000 रुपये. इनरला का बरं लिहितोय रे? त्याच्यावर एक 20,000ची एक ऍडजस्टमेंट आहे बघा, लिहिलं का तुम्ही? पुढं 20-21 किती आहे? 8,000. आज आपल्याला बॅलन्स शीट विचारलेलं नाही, पण ते 20-21 चे बोला लायबिलिटीला जाते. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. परिणाम एकच करायचा, कारण इथं अमाऊंट कशा दिल्यात आपल्याला? सेपरेट दिल्यात. समजतंय? चला पुढे. डोनेशनच्या कंसात स्पेसिफिक दिले का जनरल दिले? जनरल दिले. मग इथं सबस्क्रिप्शनच्या खाली जागा सोडून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडलाच सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवा. नॉन ट्रेडिंग कन्सर्न चालू झाला की सगळ्यात महत्वाचा नियम, पोरं काय करतात? डेबिटची पदं डेबिटला आणि क्रेडिटची पदं क्रेडिटला टाकत जातात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटलाच येणार, कारण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची डेबिट बाजू ही रिसिप्ट असते आणि क्रेडिट बाजू ही पेमेंटची असते. त्याच्यामुळं नॉन ट्रेडिंग कन्सर्न टॉपिक सोडवायला लागलं की तुम्ही माझ्या हाताकडे बघायचं. दिसायला का हात सगळ्यांना? शक्तिमान बरोबर. हे जर एखाद्यानं चूक केली नाही आणि एखाद्याला नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा प्रॉपर प्रॉब्लेम सोडवता आला नाही, त्यानं नुसतं बरोबर हे विरुद्ध बाजूला जरी पदं टाकली तरी बऱ्यापैकी मार्क त्याला पडतील, बऱ्यापैकी बरं का, लक्षात ठेवा. चला मी इथं सबस्क्रिप्शनच्या खाली जागा सोडतोय आणि बाय. चला बोला डोनेशन किती रक्कम आहे मित्रांनो? डोनेशनची 25,000. 25,000. पुढे बोला काय पद आहे? सर 25,000 इनर मध्ये. कशाला इनरला? काय त्याच्यावर ऍडजस्टमेंटच नाही ना. बोला की आहे का काय ऍडजस्टमेंट? नाही सर. बरोबर का? ओके बर. पुढचं पद तुम्हाला बोलत बोलत मी टाकून दिलंय, कोणतं? इनरला आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला. करेक्ट आहे का? कुणाला अडचण? चला पुढचं पद काय? इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. याच्या खाली इंटरेस्ट फीच्या खाली जागा सोडतोय, कारण त्याच्यावर ऍडजस्टमेंट. मग इथं लिहितो बाय. बाय बोला
इंटरेस्ट ऑन On fixed deposit. बोला की बोला. 4,800. 4,800. काय अडचण कुणाला याच्यात? फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे आपण बँकेत ठेवलेली ठेव, त्या ठेवीवर आपल्याला 4,800 रुपये व्याज मिळालं, ते आपलं इन्कम आहे. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला. पुढचं पद काय मित्रांनो? बाय पिकनिक रिसिप्ट. पिकनिक रिसिप्ट. रिसिप्ट. ओके. हे किती रक्कम आहे याची? 20,000. बर का? बर. सगळ्याचं लक्ष आहे का? हो सर. एखादा काय करू शकतो मित्रांनो? इकडे बघा, हे 20,000 मी आउटरला टाकलेत. एखादा काय करू शकतो? 20,000 इनरला टाकू शकतो ना, आणि या 20,000तूनच पिकनिक वर झालेला खर्च 18,000 इथून वजा करू शकतो या 20,000तून, आणि उरलेली रक्कम 2,000 रुपये आउटरला लिहू शकतो. असंही चालतं, किंवा एखाद्यानं डायरेक्ट 20,000 आउटरला लिहिलेलं चालतं कुठलंही, पण मी शक्यतो 20,000 आउटरलाच लिहा म्हणतो. का? कारण कधी कधी असं होऊ शकतं की आपण जमा केले ते पिकनिकसाठी 20,000 रुपये लोकांकडून, पण पिकनिकवर खर्च झाला 21,000 रुपये. मग जर एक्सपेन्सेसचा पद जास्त असलं तर पुन्हा काही मुलं गोंधळून जाणार. म्हणून सरळ पिकनिक रिसिप्ट आउटरला आणि पिकनिक एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरच्या डेबिटला आउटरला. कळालंय सगळ्यांना हे? चला, रिसिप्ट बाजू डेबिट बाजू संपली. कुणाला कोणत्या पदात अडचण नाही. चला या क्रेडिट बाजूला म्हणजे कोणत्या? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. त्यातलं पहिलं पद आहे रेंट. आता पद कुठे येणार मित्रांनो? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा डेबिटला. डेबिटला. मग तिथं रेंट 18/19 दिले 700. टाकायचं का रे तिथं? नाही. मग बोला की. टू रेंट 19-20 लिहायची गरज आहे का मला? कारण इथं करंट इयर आहेच नाही, बरोबर ना? म्हणजे लिहायची गरज नाही. बरं, हे इनरला कशाला लिहिले रे? चुकलं का आपलं? नाही, ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर. ऍडजस्टमेंट आहे. ओके. पुढचं पद काय? फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट कुठे जातं? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. ऍसेटला. बॅलन्स शीटच्या ऍसेटला टाकायला ऍसेट विचारले का आपल्याला? बॅलन्स शीट नाही. मग त्याच्या खाली काय म्हणतंय पुढचं पद? सन्ड्री एक्सपेन्सेस. किती आहे रे सन्ड्री एक्सपेन्सेस? 8,000. त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट आहे का? नाही. सरळ आउटरला टाकलं. पुढचं पद बोला. इन्शुरन्स. किती रक्कम? 12,000. एक मिनिट, कोणतरी बाय म्हणलं. बघा, आपण क्रेडिटला पद टाकतो त्यावेळेस बाय लिहितो, आणि डेबिटला पद टाकतो त्यावेळेस टू होतं, बरोबर? आता आपण पद क्रेडिट वरून उचलायला तो डेबिटला टाकायला होतं. इथं बाय लिहायचं कारण नाही. काय लिहायचं आपण इथं? टू लिहायचं. समजतंय का? शक्तिमान. कळतंय? बरं, इनरला काय लिहिलं मित्रांनो? ऍडजस्टमेंट आहे. चला पुढचं पद काय? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. सरळ आउटरला. रक्कम सांगा. 6,000. पुढचं पद काय मित्रांनो? पिकनिक एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस किती रे मित्रांनो? 18,000. पुढे बोला. सॅलरी. किती रक्कम? 20,000. 20,000. पुढे बोला. 13. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. रक्कम बोला. अरे बोला की. 13,000. बघा, सन्ड्री एक्सपेन्सेस पासून सगळी पद एकाखाली एक मला एक्सपेंडिचरला टाकावं लागली, बरं का? आणि बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये असं असतं. फक्त ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे ते मी इनरला टाकलं, आणि ज्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही ते सरळ मी आउटरला टाकलं. सॅलरीजवर ऍडजस्टमेंट आहे का? नाही ना. म्हणजे फक्त इन्शुरन्स वर होतं ते इनरला टाकलं, सगळे आउटरला टाकून दिले. पुढचं पद बोला. ऍडव्हर्टाइजमेंट. 18/19 किती दिसतंय? 7,000. 7,000. टाकायचं का इथं? नाही. कधीचा खर्च आहे? गेल्या वर्षी. मागच्या वर्षीचा. गेल्या वर्षी. पैसा
पैसा गेला या वर्षी पण खर्च आहे गेल्या वर्षीचा, त्याच्यामुळे चालू वर्षाच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला येणार नाही. पुढचं पद काय? कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक. हे बॅलन्स शीटला टाकायचंय, बिलकुल टाकायचंय. पण आज आपल्याला बॅलन्स शीट विचारलेलं नाही. चला ऍडजस्टमेंट कडे या. पहिली ऍडजस्टमेंट काय म्हणते बोला? आउटस्टँडिंग रेंट, भाडं द्यायचं राहिलंय, रेंट मध्ये काय करा? प्लस करा. आउटस्टँडिंग किती रे मित्रांनो? 7,000. सांगा टोटल किती आले याचे? 61,300. या 7,000चा दुसरा परिणाम कुठं? पटपट बोला. लायब्ररीला पण आज बॅलन्स शीट आपल्याला विचारलेलं नाही. चला 60% इंटरेस्ट फीस शुड बी कॅपिटलाइज्ड. इंटरेस्ट फीस पैकी किती रकमेचं कॅपिटलायझेशन करायचंय? 60%. कुठं इंटरेस्ट फीस? इथं. तिथं लिहायचं मायनस 60% कॅपिटलाइज्ड. काय लिहायचं? मायनस 60% कॅपिटलाइज्ड. कॅपिटलाइज्ड या शब्दाचा अर्थ कळालाय का? त्याचं भांडवलात रूपांतरण करणे. आता नीट आहे का? आपणाला इंटरेस्ट फीस साठी 15,000 मिळाले. ते 15च्या 15,000 रुपये दैनंदिन कामासाठी खर्च करून न टाकता त्या 15 पैकी 9,000 आपण बाजूला काढून ठेवायचं ठरवलं. म्हणजे चालू वर्षी त्याच्यापैकी आपण खर्च किती करणार? फक्त 6,000 रुपये. आणि हे जे 9,000 तुम्ही बाजूला काढून ठेवलेत ते 9,000 रुपये तुम्ही काहीतरी ठोस कामासाठी वापरू शकता. 9,000 रुपये इथून वजा करायचे आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंडामध्ये हे 9,000 रुपये काय करायचे? ऍड करायचे, प्लस करायचे. कळालंय सगळ्यांना? पण आज आपण हे करणार नाहीत कारण आपल्याला बॅलन्स शीट विचारलेलं नाही. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ₹20,000. चालू वर्षाची सबस्क्रिप्शन मिळायची किती राहिली? 20,000. मग ते प्लस करा. आउटस्टँडिंग कंसात तुम्ही करंट इयर लिहू शकता. किती रे मित्रांनो? 20,000. किती आली टोटल? मग 1,20,000. 1,20,000. पुढं या 20,000चा दुसरा परिणाम कुठं करायचा? बॅलन्स Assetला. Assetला. पण आज आपल्याला बॅलन्स शीट विचारलेलं नाही म्हणून त्याचा परिणाम नाही. आणि शेवटचे ऍडजस्टमेंट, इन्शुरन्स आतापर्यंत 12,000 दिलेत, त्यातले प्रीपेड आहेत 1,000. मग याच्यातून मायनस प्रीपेड 1,000. मग वजाबाकी किती आली मित्रांनो? 11,000. 11,000. 10,000. 11,000. या 1,000चा परिणाम कुठं करायचा? Assetला. ऍसेटला. पण आज आपल्याला ते विचारलेलं नाही. चला बर, हे तुमच्या बिलकुल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. तुमच्या बिलकुल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच इथं दोन्ही बाजूच्या बेरजा करा. जनरली क्रेडिट बाजूची बेरीज जास्त असते म्हणून क्रेडिट बाजूची बेरीज करा. क्रेडिटची बेरीज केली 1,75,800. त्याच पद्धतीनं डेबिटची बेरीज करा 1,37,300. किती आला मित्रांनो फरक? 38,500. मला सांगा कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? क्रेडिट. म्हणजे आपलं इन्कम जास्त आहे आणि एक्सपेंडिचर कमी आहे, बरोबर. मग येणाऱ्या फरकाला आपण आतापर्यंत ग्रॉस किंवा नेट प्रॉफिट म्हणायचो. इथं मात्र प्रॉफिट न म्हणता काय म्हणायचं ठरलंय आपलं? प्लस. काय म्हणायचं ठरलंय? सरप्लस. याला लिहायचं सरप्लस, बरोबर. किती आला सरप्लस म्हणलात तुम्ही? 38,500. आणि मग समोरासमोर दोन्ही बाजूच्या बेरजा करायच्या. $1,75,000.
समोरासमोर दोन्ही बाजूच्या बेरजा करायच्या. 1,75,800. बरोबर कळायलंय? हो. अडचण कुठल्या याच्यात ऍडजस्टमेंट मध्ये वगैरे बोला की. नाही सर. नाही. ओके कळाले. हो, सर. बरं हे 38,500 इथं आपण टाकले की इथून उचलायचे आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंडामध्ये प्लस करायचे. समजते? हो सर. ओके. कुणाला कुठली अडचण नाही? नाही सर. हे अटेंडन्स डाउनलोड करून घेतला. ओके बंद करू मग.